पवारांना पद्मविभूषण, राष्ट्रवादीची मागणी फडणवीस मान्य करणार. आमदाराची एक विमान अपघात झाला आणि राज्याने एक उमदा नेता गमावला. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा कामाचा माणूस महाराष्ट्रानं दादा गमावला. आता त्याच दादांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहित मोठी मागणी केली. अजितदादांच्या कामाचा सन्मान म्हणून दादांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा अशा मागणीचं पत्र फडणवीसांना लिहिलंय. या पत्रात दादांविषयी आणखी काय म्हटलंय तेही पाहूया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. आमदार चेतन तुपे पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय निवेदन सादर केलं असून या पत्राद्वारे त्यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर सर्वोच्च पद्मविभूषण नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्याची अतिशय आग्रही मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे लावून धरली. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाचा अभ्यास केल्यास असं दिसून येतं की अजित पवार या राज्यातील एक अत्यंत धडाडीचे, प्रशासनावर कमालीची मजबूत पकड असलेले आणि अहोरात्र जनसेवेसाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेले अद्वितीय नेतृत्व होते. आणि म्हणूनच त्यांची ही जनमानसातली ओळख केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण देशानं त्यांची ही वेगळी कार्यपद्धती वेळोवेळी पाहिली आहे. आमदार चेतन तुपे यांनी आपल्या निवेदनात अत्यंत स्पष्ट शब्दात नमूद केलंय की अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे अथांग परिश्रम घेतलेत आणि जी दूरदृष्टी दाखवली आहे त्याचा यथोचित सर्वोच्च गौरव केंद्र सरकारकडून केला जावा. ही आज महाराष्ट्रातील तमाम जनतेची, शेतकरी वर्गाची, कष्टकऱ्यांची आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची अतिशय तीव्र आणि प्रामाणिक भावना आहे. या संदर्भातील शिफारस प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केंद्रीय गृह मंत्रालयाकडे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळ पाठवण्यात यावा अशी आग्रही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून हे निवेदन सादर करताना विधानमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या या सविस्तर पत्रात अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक कारकिर्दीत महाराष्ट्राला विकासाच्या एका नव्या आणि आधुनिक उंचीवर नेऊन ठेवलं असून त्यांनी राज्यासाठी दिलेले योगदान हे सर्वार्थानं अतुलनीय आणि अभूतपूर्व असंच होतं. हा मुख्य मुद्दा या पत्राद्वारे प्रामुख्यानं अधोरेखित करण्यात आलाय. अजित पवार यांचा प्रशासकीय यंत्रणेवरील अजोड वचक, मंत्रालयातील प्रलंबित फायलींचा अत्यंत वेगाने आणि पारदर्शकतेने होणारा निपटारा, दररोज पहाटेपासून सुरू होणारे त्यांचे पूर्वनियोजित अत्यंत शिस्तबद्ध कामकाज आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर त्वरित आणि ठोस निर्णय घेण्याची त्यांची ऍक्शन ओरिएंटेड कार्यपद्धती यामुळेच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनमानसावर अनेक दशकं यशस्वीपणे आणि एक हाती अधिराज्य गाजवलं. महाराष्ट्रावर आलेल्या विविध नैसर्गिक आणि किंवा मानव निर्मित संकट समयी, दुष्काळाच्या काळात किंवा महापुराच्या भीषण आपत्तीच्या प्रसंगी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करून आणि स्वतः थेट जमिनीवर उतरून अहोरात्र काम करणारा एक कणखर, संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासक अशी त्यांची जनमानसात एक वेगळीच ख्याती निर्माण झाली होती. याच अथांग परिश्रमांची, त्यागाची आणि त्यांच्या अद्वितीय दूरदृष्टीची योग्य दखल घेऊन त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण देऊन गौरवण्यात यावं असं चेतन तुपे यांनी आपल्या पत्रात आग्रहानं म्हटलंय. अजित पवार यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचा आणि त्यांच्या धोरणांचा बारकाईनं विचार केल्यास असं स्पष्ट होतं की त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाला एक अत्यंत प्रगतिशील आणि आधुनिक दिशा देण्याचं काम केलंय. राज्यातील सहकार क्षेत्राचे हे एक अत्यंत महत्वाचे आधारस्तंभ मानले जात होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राज्यातील साखर कारखानदारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँका आणि दूध उत्पादक सोसायट्यांनी प्रगतीची नवनवीन शिखरं पादांक्रात केली. त्यांनी महाराष्ट्रातील गरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार आणि समाजातील अत्यंत उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी अनेक अत्यंत महत्वपूर्ण आणि दूरगामी लोककल्याणकारी योजना आखल्या आणि त्यांची अगदी शेवटच्या घटकापर्यंत यशस्वी अंमलबजावणी करून दाखवली. राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम करताना त्यांनी विक्रमी वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला आणि तो मांडताना राज्याच्या तिजोरीचे अत्यंत योग्य नियोजन करून प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक जिल्ह्याला आणि प्रत्येक विभागाला न्याय देण्याचा प्रामाणिक आणि यशस्वी प्रयत्न केला. राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचं जाळं, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावणे, दर्जेदार शैक्षणिक संस्थांची निर्मिती आणि आरोग्य सुविधांचा ग्रामीण भागांपर्यंत विस्तार करण्यात अजित पवार यांनी जे अपार कष्ट घेतले ते संपूर्ण महाराष्ट्रानं जवळून पाहिले. त्यांच्या याच औद्योगिक दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित झाली, ज्यामुळे राज्यातील लाखो सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या नवीन आणि चांगल्या संधी उपलब्ध झाल्या. या अधिकृत निवेदनात आमदार चेतन तुपे पाटील यांनी प्रामुख्यानं आणि अत्यंत भावुकतेनं नमूद केलंय की अजित पवार यांचं अचानक जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एका सुवर्ण आणि धडाडीच्या युगाचा अंत झाल्यासारखं असून ही संपूर्ण महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी अत्यंत मोठी हानी आहे.
अशा या महान जननेत्याच्या राष्ट्रसेवेची आणि जनसेवेची केंद्र पातळीवर सर्वोच्च स्तरावर दखल घेऊन त्यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी सन्मान देणं हे केवळ त्यांच्या ऐतिहासिक कार्याचं कौतुक ठरणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आणि देशासाठी तो एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरेल. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज आणि प्रभावी नेते होते. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक 6 वेळा कारभार सांभाळण्याचा विक्रम केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे पुतणे असलेल्या अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सहकारी संस्था आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून केली. 1991 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक जिंकली, परंतु नंतर काकांसाठी ती जागा सोडली. त्यानंतर ते बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग 8 वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आले. आपल्या कडक प्रशासकीय शिस्तीसाठी, जलद निर्णय क्षमतेसाठी आणि आक्रमक कार्यशैलीसाठी ते ओळखले गेले. त्यांनी जलसंपदा, वित्त विनियोजन आणि ऊर्जेसारखी महत्वाची ख्याती दीर्घकाळ यशस्वीपणे सांभाळली. जुलै 2023 मध्ये त्यांनी थेट राजकीय बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या गटासह शिवसेना भाजप महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली, ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली. आमदार चेतन तुपे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची कायदेशीर, तांत्रिक आणि प्रशासकीय मागणी अतिशय प्रभावीपणे लावून धरली. महाराष्ट्र शासनाने या संपूर्ण विषयाचं गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन राज्यातील जनतेच्या सर्व पक्षीय भावनांचा आदर करावा आणि हा सर्वोच्च नागरी पुरस्काराचा शिफारस प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे कोणत्याही राजकीय मतभेदांशिवाय विनाविलंब पाठवावा, अशी मागणी आता संपूर्ण राजकीय वर्तुळातून अत्यंत जोर धरू लागली आहे. आमदार चेतन तुपे यांच्या या अत्यंत महत्वाच्या राजकीय पुढाकारानंतर आता राज्य सरकार या संवेदनशील विषयावर नेमकी काय पावलं उचलतं आणि केंद्र सरकार आगामी प्रजासत्ताक दिनाच्या नागरी पुरस्कारांच्या अधिकृत घोषणेवेळी या मागणीचा किती सकारात्मकपणे विचार करतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय विश्लेषकांचं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं अतिशय बारीक लक्ष लागून राहिले. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.